हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सिव्हिलाइज बुटीक मराठी। आज आपण आपल्या या भागामध्ये बाही कापणे हे शिकणार आहोत। प्रत्येक साईजसाठी बाही कापण्याची पद्धत काय असते ती शिकणार आहोत। तर हे बघा, इथे मी थेरी लिहिलेली आहे। तर या थेरीमध्ये पहिली ही जी आकृती आहे त्यामध्ये बघा, ही आकृती जर लक्षात आली तर तुम्हाला समजणे खूप सोपे जाईल। म्हणजे कुठल्याही साईजची बाही तुम्ही आरामात कापू शकता। बघा, इथे हे काही नंबर आहेत 0 1 2 3। बघा, त्याबद्दल 0 ते 1 काय आहे बरं, इथे लिहिलेलं आहे 0 ते 1 बाहीची घडी। म्हणजे जेवढी आपली बाहीची आपण कापल्यानंतर जशी बाही असते ना ती, म्हणजे आता समजा दाखवायचं म्हटलं तर हा जो अंतर आहे तो आहे बाहीची घडी। त्यानंतर 0 ते 2, 0 ते 2 काय आहे, बाहीची लांबी अधिक अर्धा इंच किंवा 1.5 इंच। 0 ते 2 बघा, याचा अंतर अर्धा घ्यायचं की 1.5 घ्यायचं हे कशावर अवलंबून आहे, तर ते जर अस्तरचे ब्लाउज असेल, नीट बघा, जर समजा आपण ब्लाउज जर एखादा बनवणार असू, तो जर अस्तरचा असेल, अस्तरचा ब्लाउज असेल तर आपल्याला किती इंच जास्त घ्यायचंय, अर्धा इंच। आणि जर बिना अस्तरचा ब्लाउज असेल तर किती घ्यायचं आपल्याला, 1.5 इंच जास्त घेणं आहे। हा पॉइंट आला लक्षात काय, तर 0 ते 2 मध्ये आपल्याला बाहीची लांबी अधिक किती मार्जिन ऍड करायचंय, अर्धा ते 1.5, त्याचं हे टिप दिलेली आहे। त्यानंतर 0 ते 4, 0 ते 4 किती आहे अंतर आपल्याला घ्यायचंय, कंपल्सरी 0 ते 4 आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे। किती, कंपल्सरी 1 इंच। त्यानंतर 1 ते 5, 1 ते 5 काय आहे, कॅप हाईट। कॅप हाईट काय आहे हे आपण आधी समजून घेऊया। समजा हा आपला अस्तरचा भाग आहे, आपण ज्याच्यावर कटिंग करणार आहोत, कागद किंवा अस्तर। त्यामध्ये आपल्याला समजा आपण इथून स्टार्ट करणार, बरोबर, इथून आपण बाहीची लांबी टाकली, पण आता इथून आपल्याला किती खाली घ्यायचंय, जेवढा आपण इंच खाली घेणार ती हाईट होते कॅप हाईट। काय, एवढी हाईट काय असते, कॅप हाईट। तो हा जो अंतर आहे तो असतो कॅप हाईटचा। त्यानंतर जसा आकार आहे त्या प्रकारे असं आपल्याला इथे आकार द्यावा लागतो। कॅप हाईट लक्षात आलीच असेल आता। त्यानंतर 5 ते 6 1 इंच, 3 ते 7 1 इंच। बघा, 5 ते 6 आणि 3 ते 7, 5 ते 6 पण 1 इंच घ्यायचं आणि 3 ते 7 सुद्धा 1 इंच घ्यायचंय। त्यानंतर 9 बघा कुठे आहे, हे बघा 9, 9 काय आहे, 4 आणि 6चा मध्य। काय आहे, 4 आणि 6चा मध्य। काही जण काय करतात, 0 ते 5 इथे अशी आडवी लाईन करून, सॉरी तिरकी लाईन करून त्याचा मध्य घेत नाही। आपल्याला इथे 1 इंच पुढे घ्यायचंय आणि त्यानंतर तो इंच पुढे घेतल्यानंतर 5 आणि 6 इथे सुद्धा 1 इंच पुढे घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे अशी तिरकी लाईन मारून त्या लाईनचा मध्य आपल्याला 9 आहे, त्या लाईनचा मध्य आपल्याला इथे घ्यायचंय। त्यानंतर 8 बघा, 8 काय आहे, 4 ते 9चा मध्य। जेवढं 4 ते 9 मधलं माप आहे, प्रत्येक साईजला माप अलग अलग असतं, जेवढं 4 ते 9चं माप आहे ते काय आहे 8। आणि 10 काय आहे, 10 सुद्धा 9 आणि 6चा मध्य आहे। बघा, 9 आणि 6चा मध्य 10। त्यानंतर 11 आणि 12, हे बघा 11 आणि 12, 11 आणि 12 काय आहे, 8 पासून वरती अर्धा इंच, कोण, 11, 8 पासून वरच्या बाजूला किती, अर्धा इंच। आणि 12 काय आहे, 10 पासून खाली अर्धा इंच। तर आता इथे बघा, हे इथे एका साईडला वरती केलंय, एका साईडला खाली केलंय। तर वरती आणि खाली काय प्रकार आहे नक्की, तर आपल्याला माहित आहे, आपला पुढच्या बाजूला फ्रंट साईडला आपल्याला आकार हा आतल्या साईडने असतो बाहीचा, तो हा 12, तो हा 9 12 6, तो आपला पुढच्या भागचा। आणि मग 4 11 9 हे ऍज इट इज। हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता।
त्यानंतर आपण याच्यावरती एक बाही कट करून बघूया. प्रत्येक छातीनुसार बाहीची घडी ही बदलत जाते आणि बाहीच्या लांबीनुसार कॅप हाईट सुद्धा बदलली जाते. बरोबर. तर आता आपण 34 साईजच्या छातीचा आपण बघूया. 34 साईजची छाती, त्यासाठी बाहीची घडी करताना कसं करायचं असतं, जो काही छातीचा चौथा भाग आहे, बाहीची जी घडी आहे तो काय आहे, छातीचा चौथा भाग. आपल्याला बाहीचं पॅटर्न ड्रॉ करण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, जी काही बाहीची घडी आहे तिचा फॉर्म्युला काय आहे, तर जेवढी छाती आहे तिला आपल्याला काय करायचे, 4 ने भागायचं आहे. बरोबर. प्रत्येक छातीनुसार बाहीची घडी चेंज होते आणि बाहीच्या लांबीनुसार कॅप हाईट चेंज होते. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर बघा, आपण आता बाहीची घडी बघूया. समजा एखादी छाती आपण जर घेतली, 34 नंबरची छाती घेऊया आपण. 34. त्यासाठी आधी काय करूया आपण, बाहीची घडी बघा. चौतीस छाती आहे, तर 34 ला जर आपण 4 ने भागलं, 34 ला आपण जर 4 ने भागलं तर किती येणार, 8 चौक 32 आणि 0.5. बरोबर. जेवढी आपली छाती आहे, हे बघा, एक आपण इथे असं आकार करून घेऊया, 8.5 वर निशाण देऊया. एक अजून खाली सुद्धा देऊ, म्हणजे आपल्याला एक सरळ लाईन मिळून जाईल. बरोबर. त्यानंतर आपण इथे एक सरळ लाईन काढून घेऊया. आता बाहीची लांबी समजा आपण 7 इंच जर घेतली, 7 इंच. आता बघा, इथे मी मापा आधी लिहून घेते. छाती समजा 34 आहे, 34 ची छाती, आणि बाहीची उंची किती हवे, म्हणजे बाहीची लांबी किती हवे, तर 10 इंच. बरोबर. 10 इंच बाहीची लांबी. तर त्यासाठी बघा, समजा आता ही 34 ची छाती आहे, तर आपण काय केलं, इथे छातीचा चौथा भाग घेतला. बरोबर. 8.5 वर अशी खूण केली. बरोबर. मग एक अशी सरळ लाईन आखून घेतली. आणि किती इंच लांबी आहे, 10 इंच. आता काय सांगितलं आपल्याला, जेवढी बाही आहे, जर अस्तरचा ब्लाउज असेल तर किती, अर्धा इंच जास्त घ्यायची, आणि जर बिना अस्तरचा ब्लाउज असेल तर किती इंच घ्यायचंय, 1.5 इंच जास्त घ्यायची. काय, बाही लांबी. मग आता बघा, समजा अस्तरचा ब्लाउज आहे आणि मी इथे किती ऍड करणार, 10 इंच हवे, मग मी किती ऍड करणार, किती, अर्धा इंच, म्हणजे किती होणार ते 10.5. हे बघा, माझं जवळजवळ 10.5 आहे. 10.5 वरती मी एक टिक करून घेते. इथे सुद्धा 10.5 वरती, कारण कागद आपल्याला सरळ हवाय. आपल्याला इथे कागद सरळ मिळालेला आहे. बरोबर. आपण कुठून सुरुवात केली, इथून फ्रंट पासून, सॉरी वर पासून 10.5 इंच. बघा, 10 इंच आहे, तर त्यामध्ये आपण किती ऍड केला, अर्धा इंच. बरोबर. त्यानंतर जसं आपल्या थेअरी मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचंय, 3 मापे टाकायचे. किती, 3 मापे. त्याआधी सगळ्यात आधी आपण काय करू, कॅप हाईट बघून घेऊया. तर माझ्याकडे मी हे चार्ट तयार केलेला आहे, ज्यामध्ये छातीनुसार बाहीची घडी आणि बाही लांबीनुसार कॅप हाईट, हा असा चार्ट तयार केलेला आहे. त्यामध्ये बघा, बाही लांबी 10 इंच आहे, तर कॅप हाईट किती आहे, 3 इंच. बरोबर. आणि छाती जर 34 आहे, तर बाहीची घडी किती, 8.5 इंच. मग आता मला इथे किती कॅप हाईट घ्यायचे, 3 इंच.
मी इथे वरून बघा कॅप हाईट कुठून टाकायची, आपल्याला वरून कॅप हाईट टाकायची आहे. किती? 3 इंच. बघा मी 3 इंच वरती खून करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला जी 3 मापे टाकायची आहेत ती बघा कशी. आपल्याला काय करायचं आहे, इथून 1 इंचावर खून करायचं आहे. बरोबर, इथून 1 इंचावर, त्यानंतर इथून 1 इंचावर, त्यानंतर इथून 1 इंचावर. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे मी हे. बघा काय काय केलं. इथे 1 इंचावरती खून केलेली आहे, त्यानंतर इथे 1 इंचावरती आणि इथे 1 इंचावरती. बरोबर, त्यानंतर काय करायचंय, सगळ्यात आधी बघा जी ही खून केलेली आहे ती आणि ही खून जिथे आपण बाहीची जी घडी घेतली ना ती, तिथून इथे आपल्याला असं आखून घ्यायचं आहे. लाईन आखली. त्यानंतर इथे आपल्याला एक लाईन 1 इंच आत असं आखून घ्यायचंय. हे बघा. त्यानंतर जे हे 1 इंच आपण इथे आहे ती एकदा लाईन आपण व्यवस्थित करून घेऊ. त्यानंतर हे 1 इंच आणि ही 1 इंचाची लाईन ती आपण इथे असं जॉईंट करून घेऊ. अशा प्रकारे आपल्या ह्या लाईन जॉईन करून झालेल्या आहेत. त्यानंतर विषय राहतो तो आपला जो आकार आहे बाहीचा तो. त्यासाठी बघा सगळ्यात आधी काय करायचं, जेवढी 1 इंच इथे आपण आत घेतले ते आणि 1 इंच इथे आपण आत घेतले ते, त्याचं काय करायचं आपल्याला मध्य काढायचंय. बरोबर, हे बघा इथे मी असं ठेवलं. त्यानंतर इथे जवळजवळ 7च्या पुढे 1 लाईन आहे. काय करायचं, जास्त टेन्शन नाही घ्यायचं, सरळ अशी मेजरिंग टेप अशी क्रॉस करायची, सॉरी फोल्ड करायची अगदी तिथेच. आणि जिथे आपला मार्क आलाय, जिथे आपले फोल्ड झाले तिथे एक असा, जिथे आपली फोल्ड झाली तिथे आपला असं एक मार्क टाकून घ्यायचा. बघा हा आपला याचा सेंटर मिळालेला आहे. त्याच प्रकारे आता ह्या दोघांचे सुद्धा आपल्याला काय करायचे, सेंटर घ्यायचंय. तर हे बघा 3.5 इंच एक सेंटर केला. आता जेवढं आहे, आता दोन्हींचं माप सुद्धा सेमच असेल, मग सरळ काय करायचं, असं घ्यायचं तिथे ठेवून आणि याचं सेंटर असं करून घ्यायचा. त्यानंतर याचं वरती आणि याचं कुठे सांगितलं खाली, किती, अर्धा इंच. हे बघा इथे ठेवलं, अर्धा इंचावरती एक खूण करून घेतली आणि इथे ठेवलं, अर्धा इंचावरती इथे एक खूण करून घेतली. बरोबर, म्हणजे काय, इथून तर एवढं अंतर किती आहे, अर्धा इंच. आणि आता आपल्याला काय करायचंय, आकार द्यायचा आहे बाहीचा. हे बघा जसं मी सांगते ना त्या प्रकारे. बघा समजलं मी हे काय केलं. आधी काय केलं, जेवढी आपली लांबी आहे तेवढी घेतली, त्यामध्ये अस्तरचा ब्लाऊज असल्याने आपण काय केलं, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला. बरोबर, त्यानंतर तुम्ही इथे हा एक टिप बघा, जर अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलाय मी, जर तुम्ही फोल्ड करणार असाल किंवा जर काही डिझाईन वगैरे असेल तर त्यामध्ये 1/2 इंच सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. जास्तीत जास्त तुम्ही 1 इंच ऍड करू शकता, पण मग तुम्हाला बाहीची लांबी तुम्हाला इथे ऍडजस्ट करावी लागते, इथे ऍडजस्ट करून होणार नाही. जर डिझाईन असेल त्यानुसार तुम्हाला इथे फोल्ड किती होत आहे त्यावर डिपेंड आहे. त्यानंतर बघा आपण काय केलं, जेवढी आपली बाहीची घडी आहे, बाहीची घडी कशाने आपण बघितली, जेवढी छाती आहे छातीचा चौथा भाग किती
चौथीची छाती तिचा चौथा भाग 8.5. 8.5 अंतर हे, बरोबर. हे अंतर किती आहे आपलं? 8.5 अंतर, बरोबर. त्यानंतर ही काय आहे? कॅप हाईट, बरोबर. ही एवढी काय आहे? कॅप हाईट. ही आहे आपली कॅप हाईट, बरोबर. ही काय आहे आपली? बाहीची घडी. बाहीची घडी, बरोबर. त्यानंतर दुसरं काय माप? हे 1 इंचाचं, हे 1 इंचाचं, हे 1 इंचाचं, आणि हे काय आहे त्यांचं? हे जेवढं अंतर आलं त्यांचं काय आहे? सेंटर. आणि हे ह्या दोघींचं सेंटर, याचं सेंटर. त्यानंतर हे अर्धा इंच, अर्धा इंच. तर मग आता मी कट करून दाखवते. हे बघा, एकाच वेळेला मी बाही कट करते, म्हणजे आपलं फ्रंट साइड आणि बॅक साइड सुद्धा कशी होतं ते मी दाखवते बघा. ठीक आहे. तर हे आपलं काय झालंय? बाहीची घडी. तर आता बघा फ्रंट आणि बॅकचं कसं आहे. आपल्याला काय करायचं, आधी इथून जसं हे माप आहे तसं आपल्याला इथून असं सरळ असं माप टाकायचंय, सॉरी कापायचंय. त्यानंतर जसं हे आहे सरळ, त्याचप्रमाणे सरळ कट करायचंय. आणि त्यानंतर हे वरच्या बाजूला असं गोलाकार पद्धतीने, जसं आपण आकार आखलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे, बरोबर. हे झालं करून की मग जो आपण फोल्ड वाला पेपर घेतलेला आहे तो पेपर अशा प्रकारे ओपन करायचा. तो पेपर अशा प्रकारे ओपन केल्यानंतर जो हा आतली बाजू आहे तो भाग आपल्याला इथे कट करायचा आहे. तो कट करताना आपल्याला असं एकत्र ठेवून कट नाही करायचा. आपल्याला काय करायचं, तो ओपन करून मग हे कट करायचं आहे. फक्त जो हाफचा जो निशाण आहे ना तिथपर्यंतच आपण कट केलेली आहे, बरोबर. हे बघा, अशा प्रकारे आपला बाहीचा पॅटर्न हा ड्रॉ करून झालेला आहे. ही आपली बॅक साइड आणि ही आपली फ्रंट साइड, बरोबर. हे बघून घ्या. आपण त्यानंतर बाहीचा चार्ट हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघून घेऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पुढे अजून काय काय हवंय, कुठल्या कुठल्या साईजचं हवंय, त्यानुसार मी व्हिडिओ नक्की बनवेल. तर हे झालं बाहीचा घडीचा आणि बाहीचा कटिंगचा फॉर्म्युला. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये.